Okay. Hello students, welcome to my channel. My name is Pooja. Today we are going to discuss about practice set 1.5. 1.5 हे पूर्ण तुमचं 9th स्टँडर्डला जे तुम्हाला इक्वेशन्स फ्रेम करायचे होते सेम तसंच आहे. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्हाला 1.5 मध्ये. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे ऍप्लिकेशन्स तुम्हाला की आपल्या रिअल लाईफ मध्ये पण तुम्हाला हे कसं युजफुल आहे लिनियर इक्वेशन. ठीक आहे. ऍट अ टाइम तुम्हाला दोन अननोन गोष्टी काढता येतील ह्याच्यामध्ये. लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल मध्ये एक 8वी पर्यंत आपण एक अननोन काढला होता, त्याच्यात पण वर्ड प्रॉब्लेम होते. 9वीला 2 अननोन काढले, 10वीला पण तेच करायचं. समजतंय? वेगळं काही करायचं नाहीये. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. जर तुम्हाला मिनिंग कळत नसेल कुठल्या वर्ड्सचा तर ते मिनिंग काढून घ्यायचा आणि मग क्वेश्चन वाचायचा. तुम्ही असंच वाचणार आणि डिक्लेअर करणार की काहीच कळतच नाहीये, खूपच कॉम्प्लिकेटेड दिलंय, असं जर म्हटलं तर तसंही कळणारच नाहीये ते. समजतंय का मी काय सांगते? क्वेश्चन वाचायचा, व्यवस्थित अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा, समजून घ्यायचा आणि मग नंतर इक्वेशन फ्रेम करायचे. इक्वेशन फ्रेम झालं की तुम्हाला पुढचं येतच सॉल्विंग, फाइंडिंग सोल्युशन ऑफ एक्स अँड वाय बाय युझिंग युअर फेवरेट मेथड. ठीक आहे. याच्यात काही दिलेलं नाहीये तसं, तुम्हाला ह्याच मेथडनी करा. ठीक आहे. मी फर्स्ट क्वेश्चन वाचते. प्रॅक्टिस सेट 1.5 फ्रॉम 10th स्टँडर्ड. क्वेश्चन नंबर 1. Two numbers differ by 3. Two numbers differ by 3 and the sum of toys the smaller number and thrice the greater number is 19 and find the numbers. आता एक कायम लक्षात ठेवायचं, दोन अननोन म्हटलं की कंपल्सरी 2 इक्वेशन्स लागतात. 3 अननोन म्हटलं की 3 इक्वेशन्स लागतात. पण आता तुम्हाला 3 इक्वेशनचं लेसनच नाही. पोर्शनला किती आहे? फक्त 2 व्हेरिएबल आहे. आणि पुढे चालून हे जे काही लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स आहे, पुढे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. तिथे तुमचा एक्सचा स्क्वेअर येणार आहे आणि इथे एक्स आणि वाय येणार आहेत. नीट लक्षात घ्या. तिथे पण 2 सोल्युशन्स निघणार आहेत, तिथे पण 2 हे असणार आहे, तुम्हाला सिच्युएशन्स असणार आहेत, इथे पण 2 सिच्युएशन. फक्त डिफरन्स थोडा जास्त प्रॅक्टिस केला ना की तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. समजतंय ना मी काय सांगतेय? हे खूप महत्वाचं आहे सोपं जाण्यासाठी, किंवा क्लिअर जे काही कन्फ्युजन होण्याचे चान्स आहेत ते मी तुम्हाला क्लिअर केले आताच. समजलं? तर पहिला क्वेश्चन काय सांगितलं आता यांनी? 2 इक्वेशन यायला पाहिजे. पहिलं इक्वेशन तुम्हाला पहिल्या स्टेटमेंट मध्ये भेटते, 2 numbers differ by 3. 2 numbers differ by 3 म्हणजे 2 नंबरचा डिफरन्स किती आहे? 3 आहे. द डिफरन्स ऑफ 2 number is 3. So which 2 numbers? Do you know which 2 numbers? We don't know, so we need to consider. What we have to consider? X and Y. Let X and Y बी नंबर्स. पण आता कुठले नंबर? एक स्मॉल आहे आणि ग्रेटर आहे ना, कारण सेकंड कंडिशन काय सांगितली? सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर, असं कंपॅरिझन दिलंय. सो आपण काय करू? एक्स बी स्मॉलर नंबर चालेल. तुमच्या मनावर काही घेऊ शकता, चुकणार नाहीये तुमचं. स्मॉलर घ्या किंवा ग्रेटर घ्या. स्मॉलर नंबर अँड वाय बी ग्रेटर बोलले ना त्यांनी, ग्रेटर नंबर. क्लिअर? आपल्याकडनं झालं, आपल्याकडनं जे काही कन्सिडरेशन होतं ते केलं. आता त्यांच्या डिमांडनुसार सॉल्व्ह करू. फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन आहे? द सम ऑफ 2 numbers differ by 3. 2 नंबरचा डिफरन्स किती आहे? 3 आहे. डिफरन्स फक्त 3 आहे ना, प्लस आहे ना, +3 आहे. एक्स मायनस वाय किंवा बिगर मायनस स्मॉलर केला तर प्लस येईल आन्सर, आणि स्मॉलर मायनस बिगर केला तर ऑब्व्हियसली मायनस येईल. म्हणजे काय केलंय त्यांनी? बिगर मायनस स्मॉलर केलंय. सो यू मस्ट हॅव टू सबस्ट्रॅक्ट एक्स फ्रॉम वाय, नॉट एक्स मायनस वाय. मी खूप स्लो आणि खूप शिस्त पद्धतीने सांगते तुम्हाला, कन्फ्युजन होण्याचे जिथे जिथे चान्सेस आहेत ते क्लिअर करते, त्यामुळे नीट लक्ष द्या. इथे डिफरन्स म्हटलं की चुकून काय करू शकता तुम्ही? चला, एक्स दिसतोय, पहिला एक्स लिहिला =3 असं लिहून टाकलं. हे करेक्ट आहे का? पण इक्वेशन रॉंग आहे. रॉंग काय आहे? युअर एक्स इज स्मॉलर अँड वाय इज बिगर. सो सबस्ट्रॅक्शन साइन ऑफ बिगर नंबर बाय इंटिजर रूल्स. कळतंय ना? इंटिजर रूल सगळ्यांना येतात ना? प्लीज जर येत नसतील तर त्याचा अभ्यास करा, त्याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. समजतंय? आहेत ना? क्लिअर? ओके. हे स्टेटमेंट रॉंग. मग काय लिहिलं पाहिजे आपण? y minus x is equals to 3. If you consider x is your greater and y is your smaller, then do this. Okay, x minus y. Otherwise,
According to your consideration, you must have to write down here y minus x is equals to 3. Got it? Any doubt? Done. So, minus x plus y. इथे x plus y काय सॉल्व करू शकत नाही बेटा आपण इथे, कारण की एकच इक्वेशन आहे आणि दोन अननोन आहेत. ऍट अ टाइम सॉल्व कधी करू शकतो, कुठलीही गोष्ट, कुठलंही इक्वेशन सॉल्व कधी करू शकतो. 10 गोष्टी असतील तर 9 गोष्टी दिलेल्या पाहिजे म्हणजे 10वी गोष्ट काढू शकतात. 5 गोष्टी असतील तर 4 दिलेल्या पाहिजेत म्हणजे 5वी काढू शकतो. इथे 1 2 3 3 टर्म आहेत. आउट ऑफ 3 टर्म यू मस्ट हॅव टू नो 2 टर्म्स, ऍटलीस्ट 2 टर्म्स. Then only we are able to finding remaining 1 term. Here only 1 term out of 3. So is it possible to proceed? No. समजलं ना का नाही करू शकत. हा, तर आता आपण पुढे प्रोसीड करू. ह्याला सोडून देऊ, इथेच इक्वेशन नंबर 1 देऊ ह्याला. सेकंड कंडिशन, the sum of toys the smaller number, the sum of toys the smaller number and thrice the greater number is 19. It's too much easy. कोण ट्राय करेल का? तुम्ही पेपरवर ट्राय करू शकता, कॉन्फिडन्स नसेल तर ट्राय करा. मी वेळ देते तुम्हाला. नोटबुकवर ट्राय करा, कॉन्फिडन्स गेन होतो तुमचा. जर तुम्हाला आन्सर आलं तर कॉन्फिडन्स गेन होईल, नाही आलं तर तुमच्या मिस्टेक तर तुम्हाला लक्षात येईल. कंडिशन ऐकायची आहे हे काय? चला, तुम्ही अटेंड केला असेल अपेक्षा करते असे, आणि मी स्वतः लिहिते आता इथे. फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन. ओके, काय सेकंड कंडिशन? टॉइस ऑफ स्मॉलर नंबर. टॉइस ऑफ स्मॉलर नंबर, हु इज युअर स्मॉलर हियर? एक्स ओनली. सो टॉइस म्हणजे दुप्पट, 2 ने मल्टिप्लाय करा. 2x प्लस सम म्हटलंय ना, थ्राइस द ग्रेटर मीन्स 3y इक्वल्स टू हाऊ मच? 19. झालं इक्वेशन फ्रेम. जर खरंच तुमचं इक्वेशन फॉर्म करणं तुम्हाला अवघड जात असेल तर प्लीज तुम्ही 6वीचं टेक्स्टबुक घ्यायचं मॅथ्सचं, आणि इक्वेशन जे काही लेसन आहे त्याच्यामध्ये इक्वेशन फ्रेम करायला सांगितलं. छोट्या छोट्या कंडिशन दिल्यात, खूप छोट्या कंडिशन्स, ते तुम्ही सॉल्व्ह करा. 6वी करा, मग 7वी करा, 8वी करा. असं करून तुमची जर खरंच इच्छा असेल इम्प्रुव्हमेंट करायची मॅथ्समध्ये, वर्ड प्रॉब्लेमला जे काही तुम्ही म्हणता ना अवघड असतं असं जर वाटायचं नसेल, 10वी चांगला स्कोर करायचा असेल तर हे करा. कारण की चॅलेंजिंग एक्झाम्पलमध्ये असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. वर्ड प्रॉब्लेम कुठलेही देऊ शकतात, ते समजतंय ना. चला पुढे काय सांगितलंय? देन फाइंड द नंबर्स. नाउ वी हॅव टू फाइंड दीज नंबर्स. विच 2 नंबर्स? एक्स अँड वाय. मीन्स वी हॅव टू फाइंड द सोल्युशन ऑफ एक्स अँड वाय. इट्स टू मच इझी. नाउ यू हॅव टू डिसाइड विच प्रोसेस यू हॅव टू डू, विच मेथड फॉर सॉल्विंग दिस. क्रॅमर्स, इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, विच वन इझी? थोडा आपण ह्याला चेंज करून घेऊ. ठीक आहे, y मायनस एक्स आहे ना, मी x मायनस वाय लिहिते म्हणजे कसं होईल, इथलं सोपं पडेल. किंवा ह्याला वायला इकडे आणते, तुमच्या मनावर तसं, मी माझ्या ह्याच्यानुसार करते. मायनस एक्स प्लस वाय, मायनस एक्स प्लस वाय, किंवा इथे असंच ठेवते, परत तुम्हाला कन्फ्युजन होईल असं कसं झालं. y मायनस एक्स इथे चेंज करते खाली. फ्रॉम इक्वेशन 1 minus x plus y equals to 3. Equation number, this is your equation number 2 and this is your equation number 3. Got it? Now compare this. It's 2x, it's x only. It's 3y and it's y only. Substitution जास्त बरं पडेल बेटा, कारण x बघा ना इझिली तुम्हाला 3 minus y भेटून जाईल, किंवा y is equals to 3 plus x भेटून जाईल. सबस्टिट्यूशन मला जास्त इझी वाटते इथे, तर इलिमिनेशनला चेंजेस करायला लागतात. ते चेंजेस करण्यामध्ये परत एक मेथड वाढणार, जे एक स्टेप 2-3 स्टेप वाढणार. त्यापेक्षा आपण सबस्टिट्यूशन करू. फ्रॉम 3 y is equals to 3 plus x. मी हेच का घेतला, कारण की मायनस एक्स ची व्हॅल्यू काढण्यापेक्षा मी प्लस वाय ची काढते. ठीक आहे, सोपं करते मी. ठीक आहे, नाउ पुट इन इक्वेशन 2. ठीक आहे, 2 मध्ये ठेवू आपण. व्हॉट इज इक्वेशन? 2x प्लस 3y इक्वल्स टू 19.
Okay, so 2x plus 3 into 3 plus x, okay, equals to 19. Now simplify according to your this formula. A into bracket b plus c is equals to a into b, it's your ab, a into plus ac is your plus. Clear? Open करू आता bracket. 2x plus 3 3 is 9, 3 into x it's 3x is equals to 19. Got it? Now 2x 3x, how many x here? 5x. We don't want this plus 9, then shift 19 minus 9, so it's 10, and we want only x, so no need of that 5. 5 is in multiplication, with multiplication get your division, so it's only 2. No, it's not visible. No, I will write here x is equals to 2. Got it, students? Now you get the value of 2. Now put your value of 2 in any equation out of 3 equations, then you will get your value of y, means other number y. Okay, put. हे तुम्ही पुढचं मनाने केलं पाहिजे खरं तर. ठीक आहे, हे मी सॉल्व करायची गरज नाहीये, पण मी देते इथे सॉल्व करून. क्रॉस चेक करायचं तुम्ही. व्हिडिओ डायरेक्ट पॉज करायचं आणि सॉल्व करायचं स्वतः. आणि खरंच ते अभ्यास करायचा असेल तर ते व्हिडिओ बघण्यात पण तुमचा वेळ वाया नको जाईल. तसा अभ्यास करा. नुसतं ते व्हिडिओ लावायचा, बघत बसायचं, एवढा वेळ बघायचं की बस पाठच झालं पाहिजे, असं नका करू. त्याला प्लेबॅक करता येतं ना, बघून बघून पाठ. जेठालालचे डायलॉग सारखा करताय ना, कुठल्या पण मूवीचे डायलॉग कसे आपण पाठ कधीच करत नाही, सगळं पाठ होऊन जातं ते. तसं नका करू, ह्याचा गैरफायदा नका घेऊ. पुट x is equals to 2 in equation 1. Is this visible till here? Yes. Okay. What is equation 1? Y minus x is equals to 3. So x is your 2 minus 2 equals to 3. So y is equals to 3 plus 2 equals to 5. Therefore, we required solution 2 and 3. Sorry. Got it? Any doubt, beta? Instead of solution, you should write down here smaller number 2 and greater number. सॅटिस्फाय होत आहे का? ग्रेटर 2 पेक्षा मोठाच यायला पाहिजे होता. आलाय का? व्हेरी, इट्स फाईन. नो, क्लिअर. सेकंड इक्वेशन बघा आता काय. सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टाइप दिले त्यांनी. आय एम अ रेक्टँगल अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अँड फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. यू मस्ट हॅव टू नो प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल हिअर. माहितीच असायला पाहिजे तरच तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. तर आपल्याला माहिती आहे रेक्टँगल बद्दल सगळं. ओके, आता हा रेक्टँगल इथे दिलाय यांनी, नीट बघा. हा जो रेक्टँगल आहे इथे 2x प्लस वाय प्लस 8 आणि इथे 4x मायनस वाय आणि इथे 2y x प्लस 4. आणि ह्याच्या पुढेच प्रोसीड केले की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. And after finding this value, you have to find the perimeter and area. खूप सोपं आहे बघा. इक्वेशन डायरेक्ट फ्रेम करून दिले, त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. डायरेक्ट कम्पेअर करून येईल आता इथे. 2y(x plus 4) and 4x minus y, 2x plus y plus 8. Is there any relation of these two lines? What? Opposite sides are equal. Okay, so we know that opposite sides of rectangle are equal. Therefore, your 2x plus y plus 8 equals to 4x minus y. मी इथेच लिहिते असं, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. 2y is equals to x plus 4. क्लिअर. सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय केल्यानंतर दिस इज युअर इक्वेशन 1 and this will be your इक्वेशन नंबर 2. चालेल. बघा,
x like terms one side आणते 2x minus 4x plus y plus 8 equals to 0. Clear? Okay. ओके, आता पुढे बघा 2x minus 4x minus 2x plus y plus 2y plus 8 equals to 0. This is your equation number 1. आता भेटलाय तुम्हाला इक्वेशन हा. ठीक आहे. नेक्स्ट 2y minus x minus 4 equals to 0. ठीक आहे. मी मायनस कॉमन काढू का इथे, तेव्हा हा मायनस एक्स आधी घेते. मायनस 2y minus 4 plus 2y equals to 0. क्लिअर? तुम्ही मायनस कॉमन काढून ह्याला प्लस करू शकता, पण जे आलं ते पण तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे बिंदास. सिम्प्लिफिकेशन जर परफेक्ट असेल, तो स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही कुठलेही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तेवढं पण कन्व्हिनियन्स करून घ्यायची काही गरज नाही. नाउ वी गॉट इक्वेशन 1 and 2. इट्स टू मच इझी नाउ. इट्स 2y and here 2y. सेम टर्म दिसले की डोळे बंद करून ना इलिमिनेशनच करायचं. एकदम स्टेप्स हे होतील तुमच्या. सो काय करणार, सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन, सेम साइन असेल तर काय करायचं, इलिमिनेशन मध्ये सबट्रॅक्शन, इलिमिनेट करायचं ना एक मायनस प्लस होण्यासाठी. बरं, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. minus x plus 2y minus 4 equals to 0. Minus 2x plus 2y plus 8 equals to 0. ओके, चलो इक्वेशन बरोबर आहेत ना. ओके, एक मिनिट. चला, सबट्रॅक्शन म्हटलं की साइन चेंज, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. ओके, नाउ मायनस एक्स प्लस 2x. हाउ मेनी एक्स? मायनस प्लस मायनस. 2 minus 1, it's 1. Sign of bigger number, it's plus x. Plus 2y minus 2y get cancel. तेच तर करायचं होतं आपल्याला. Minus 4 minus 8 minus minus plus and sign minus minus plus means process plus and sign minus. Okay, so it's minus 12 equals to 0. We want this x only, so no need of this minus 12. So minus 12 become plus 12 when it change its side. Okay, so it's plus 12. Got it? Any doubt? Zalo. Now put x is equals to 12 in equation. इक्वेशन सेकंड मध्ये. बर, इक्वेशन इथे दिले नाही. इक्वेशन 2. minus x plus 2y minus 4 equals to 0. Minus 12 plus 2y minus 4 equals to 0. Now this 2y minus minus plus, it's minus 16 equals to 0. It's minus 16 get plus 16. Again we want only y, no need of 2 multiplication get division, so it's 8. So you will got value of y is 8. It means that L आणि B जे काही तुमचं लेंथ जे काय असेल ते भेटले. आता तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ भेटले. तर आता ह्याच्या बेसवर अजून एक काढायचंय तुम्हाला. काय? एरिया आणि पेरिमीटर. क्वेश्चन इथे संपला नाही, अजून पुढे आहे. डू यू नो एरिया ऑफ रेक्टँगल? व्हॉट? L into B. एरिया म्हटलं ना प्रोडक्ट ऑफ डायमेन्शन घ्यायचं डायरेक्ट. एरिया म्हटलं की डायमेन्शन, प्रोडक्ट ऑफ डायमेन्शन. 2 डायमेन्शनचाच एरिया असतो, कधी पण 3 डायमेन्शनचा एरिया नसतो. ठीक आहे, म्हणून एरिया ऑफ रेक्टँगल इथे लिहू शकता. लेट लेंथ बी x and breadth be y. Therefore area of rectangle equals to L into B, म्हणजेच x into y. Okay, x is your
12. 12 into 8. It's how much? 12 8 is 96. Okay. Clear? Done. Now, a perimeter of rectangle. Perimeter of. It's too much easy. Beta formula learn पाहिजे बाळा तुम्हाला. 2 into bracket L plus B. Is it visible? Yes. Okay. Now 2 into L means your x, B means your y. Now put the value of x and y. X is your 12 and it's 90. No, it's 8. Okay. So 2 into 20, it's 40. इथे आपल्याला युनिट वगैरे दिलं नाही म्हणून फक्त आपण युनिट लिहू इथे. ओके, इथे युनिट स्क्वेअर, स्क्वेअर युनिट आणि इथे ओनली युनिट, काही युनिट दिलेलं नाहीये म्हणून. क्लिअर बेटा? एनी डाऊट? ओके, डन. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे आपण आता. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. Find their present ages. Now you have to consider first value of present age of father and present age of son. Let father present age of father be x and son's age be y. क्लिअर आता? ठीक आहे. फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन. खूप सोपं आहे हे. फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन काय सांगितलंय बघा. सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. फादरची एज x, twice the age of son 2y equals to किती आहे? 70. This will be equation number 1. From given second condition. इथं थोडं उलट सांगितलंय. सोपं आहे. काय म्हटलं? इफ यू डबल द, आता मुद्दा म्हणून इथे तुम्हाला कन्फ्युजन होण्यासाठी ट्वाइस म्हणण्यापेक्षा काय बोलले? डबल बोलले. Double the age of father. Age of father is your x, no? It's 2x plus son age y equals to झालं equation number 2. Okay. Now on basis of these two equation you have to solve, then you will get present age of father and son. Okay. From आता करायचं काय ते ठरवा. x to x to y y, no change, no same. Then do substitution without any confusion. काही चूज पण करायची गरज नाही. From 1 x is equals to 70 minus 2y. Put in equation number 3 there. Put equation number 3 in 2 मध्ये ठेवू ना. इथे जसे तुम्ही नंबर्स देता ना ते पण लक्षात ठेवा. डिजिट्स इक्वेशन नंबर काय आहे? इट्स 2x plus y equals to 95. So 2 into x is your 70 minus 2y plus y equals to 95. समजतंय का हर्ष? नक्की आता कळालं? जर तुम्हाला वाटत असेल चुकतंय तर पहिल्यापासून ते चेक करत बसण्यापेक्षा ना, खूपच चुकत असेल ना, डायरेक्ट नवीन सम स्टार्ट करायचं, म्हणजे दुसऱ्यांदा स्टार्ट करायचं. ठीक आहे? जर खूपच जास्त हे होत असेल तर. नाउ ओपन दिस ब्रॅकेट. इट्स 140 minus 4y plus y equals to 95. 140 minus 3y equals to 95. It's 3y. Side shifting. It's minus 140. Minus 140 beta. Now minus 3y is equals to 140. 95 minus करा 140 मधनं. It's 145 only.
and sign of bigger number. Now minus minus get cancel. So its y is equals to 45 upon 3. So it is this visible here? No. So y is equals to 15. Clear? Any doubt? No? Now we are able to find x. 3 मध्ये ठेवून टाका. Put y is equals to 15 in equation 3 मध्ये ठेवू ना, ऑलरेडी सिम्प्लिफाय आहे. x is equals to 70 minus 2y. x is your now y is your 15. 70 minus y 2 into 15. It's 70 minus 30. It's 40. Got it? म्हणजे दोघां वडिलांमध्ये आणि मुलामध्ये किती वर्षाचा फरक आहे बरं? 25 चा आहे. जे सॅटिस्फाय होते आपल्याला. एक थोडंसं बघायचं, क्रॉस चेक करू. Therefore we require present age of father is 40 and son's age is 15 years. 15 years. Clear students? Done. ओके. पण माझं म्हणणं आहे असं आहे की हे एक्झाम्पल तुम्ही आधी मनाने करावं, नंतर संभव. ठीक आहे, चालेल. डन. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन काय आहे? नीट लक्ष द्यायचं. क्वेश्चन वाचतानाच नीट लक्ष द्यायचं. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. जो डिनॉमिनेटर आहे ना फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शन म्हटलं की कंपल्सरी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर येणार, हे लक्षात ठेवायचं. फ्रॅक्शन म्हटलं की काय येणार? इथे लिहिते मी. फ्रॅक्शन म्हटलं की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर येणारच. यांचं कंपॅरिझन करा. तुम्हाला एक सांगू, एक्स आणि वाय कन्सिडर पेक्षा हे बरं पडतं. न्यूमरेटर बी एक्स, डिनॉमिनेटर बी डी. आन्सर आला ना की लगेच कळतं. जसं मगाशी फादर आणि सनचं होतं, फादर विल बी एफ, सनचं एस. बरं पडतं सोल्युशन नंतर. ठीक आहे, आपण ह्याचं एन आणि डीज घेऊ मग आता. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. कंपॅरिझन कळालं पहिलं वाला. दिस विल बी युअर फर्स्ट कंडिशन. सेकंड, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. जो डिनॉमिनेटर आहे तो 12 टाइम्स आहे म्हणे कुणाच्या? न्यूमरेटरच्या. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6 फाइंड द फ्रॅक्शन. पण कधी होणार असं? जर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधनं -6 केलं दोघांमधनं पण, तरच तुमचा हा जो डिनॉमिनेटर आहे तो 12 टाइम्स येईल न्यूमरेटरच्या. समजते? ठीक आहे. थोडं कन्फ्युजन होत असेल तुम्हाला. ठीक आहे, मी लिहून देते तुम्हाला. लेट एन बी काय कन्सिडर करू? एन बी द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन. एन बी द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन अँड डी कॅपिटल डी बी द denominator of fraction. Clear? सोपं आहे. आता कंडिशन्स अप्लाय करू फास्ट. फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन. ते कंपॅरिझन डिनॉमिनेटरच आहे. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन हु इज डिनॉमिनेटर डी इज म्हटलं की इक्वल्स टू इज 4 मोर दॅन म्हणजे +4 ट्वाइस द न्यूमरेटर. 2 आहे. 4 ने जास्त आहे. ओके कळालं? सोपं आहे. चालेल. दिस इज युअर इक्वेशन 1. इथे तर सबस्टिट्यूशन बरं पडेल. डी डायरेक्ट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन.
काय सांगितली सेकंड कंडिशन की 6 रिड्यूस करायचे आहे, देन युअर न्यू डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स अ डिनॉमिनेटर. ओके, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स, your denominator become 12 times of numerator, but when 6 reduce from both numerator and denominator. सोपं आहे. जसं जसं बोलतोय ना तसं तसं अप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला ते आधी वाचायचं मग अप्लाय करायचं ते झंझटच नाही. अप्लाय करत करत रीड करायचं. समजलं सेकंड कंडिशन. आता थोडं सिम्प्लिफाय करू आणि सॉल्व्ह करू. ओपन करते याला आणि मग इक्वेशन हे करते. 12n minus 12 6 जा, टेल मी 60 72. क्लिअर. अजून थोडं सिम्प्लिफाय करता येत असेल तर करा, नसता बघ अजून करू. d minus 6 d minus 12n minus 6 plus 72 equals to 0. Is this visible? Yes. So d, it's minus minus plus. No, it's minus 12n only. And here minus plus minus 6 गेले. किती राहणार आहे? 72 minus 6 4 66 plus 66 is equals to 0. Is this correct, beta? Yes. Now proceed. It's too much easy. Put from 1, put d is equals to 2n plus 4 in equation. Tell me in equation 2. This is your equation number 2. Done. काय आहे सेकंड इक्वेशन? d minus 12n plus 66 is equals to 0. 2n plus 4 minus 12n plus 66 is equals to 0. 2n 12n, how many n? 2n minus 12n minus 10n, sign of bigger number, plus 4 plus 66 plus 70 equals to 0. Minus 10n is equals to minus 70. Minus minus get cancel, so n is equals to 7. Clear? Any doubt? We got n now. Put n is equals to 7 in equation. No, 1 is comfortable, no? सोपा है ना, फर्स्ट डायरेक्ट डी भेटतो. सो d is equals to okay 2 into 7 plus 4. How much? According to Bormas, solve first multiplication, not addition. Okay, 14 plus 4 equals to 18. Clear आहे? डन. काय भेटलं ते जातं काय? फ्रॅक्शन म्हणजे काय? हेच एफ आणि डी. सांगा मला. नाव फ्रॅक्शन एफ एन अपॉन डी इक्वल्स टू एन इज योर 7, it's 18. Therefore we require f is equals to 7 by 18. Clear? Any doubt?